आज करूया आणखी एक सीझनल रेसिपी। हे गुलाबी जाम आहेत, म्हणजेच वॉटर ॲपल। पदार्थ अगदी साधा आणि सोपा आहे, पण तोंडी लावायला अतिशय मस्त आहे। कारण हे जामच तसे आहेत, रसदार आहेत आणि छान चवीचे आहेत। त्यामुळे याच्या रेसिपीत सुद्धा खूपच सुंदर होणार आहेत। तर रेसिपी करायच्या अगोदर तुमचं या चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आहे। नमस्कार। या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब लगेच करून ठेवा, म्हणजे तुम्हाला छान छान रेसिपीज पण बघता येतील आणि क्राफ्टमधले पण बरेच व्हिडिओज बघता येतील। सबस्क्राईब केल्यामुळे लगेच नोटिफिकेशन मिळतं आणि ताबडतोब आपल्याला व्हिडिओ बघता येतो। तुम्हाला मी वेगवेगळे या जामचे रेसिपीज दाखवेन। आज ही रेसिपी ही मस्त लागते आणि तोंडी लावायला अतिशय सुंदर झालेली आहे। आणि त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत हे मस्तपैकी जाम। मला मिळालेत हे गुलाबी रंगाचे जाम आहेत। यामध्ये पांढऱ्या रंगाचे सुद्धा जाम असतात। साधारण दोघांमध्ये ही चव सारखीच असते। तर सगळ्यात पहिल्यांदा हे जाम कशा पद्धतीनं कापायचे आहेत ते बघूया। तर याला देठ आहे आणि ही फुलाकडची बाजू आहे। तर याचा देठाकडचा भाग आहे तो आपण काढून टाकूया। फुलाकडचा भाग आपल्याला नीट बघायचा आहे। त्यापूर्वी त्याच्या खालच्या बाजूला काळा भाग दिसतो तो काढून टाकायचा। फुलाची जी बाजू आहे त्या ठिकाणी खराब भाग असेल तर काढून टाकायचा। ते मी तुम्हाला दाखवेनच, कारण झाडावरून काढलेली सगळीच फळं अगदी स्वच्छ असतात असं नाही, आणि काही फळांना धुतल्यामुळे ते खराबही होतात। तर या पद्धतीनं त्यानंतर बारीक चिरायचं आहे। इथे मी हे सगळे जाम बारीक चिरून घेणार आहे आणि त्यापूर्वी हे कसे कापायचे तेही व्यवस्थित सांगणार आहे। आजूबाजूला खराब भाग असेल तर काढून टाकायचं आहे, काही काळं असेल तर काढून टाकायचं आहे, फळ खराब झालेलं असेल तर तोही भाग काढून टाकायचा। काही वेळा फळं आपटली जातात, झाडावरून काढताना खाली पडली असतील किंवा प्रवासामध्ये सुद्धा त्यांना धक्का बसल्यामुळे तो भाग खराब होतो। तेवढा भाग काढून टाकायचा आणि चांगलं फळ जेवढं आहे तेवढं कापून घ्यायचं। या जामच्या फुलाकडच्या बाजूमध्ये आतमध्ये वळल्यासारख्या त्या पाकळ्या दिसतात, त्या ठिकाणी फुलाचा काही खराब भाग असेल तर तो सुद्धा काढून टाकला पाहिजे। इथे काळं असू शकतं किंवा खराब झालेलं फूल, सुकलेलं फूल तिथे असू शकतं, तर ते काढून टाकायचं आणि व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचं। काही जाम एकदम स्वच्छ आहेत, काही गोंडस आहेत आणि काहीमध्ये फुलं आहेत, म्हणजे सुकलेली फुलं किंवा खराब झालेली फुलं तिथेच अडकलेली आहेत। प्रत्येक फळ या पद्धतीनं कापून आतमध्ये बघायचं आहे आणि नंतर या पद्धतीनंही कापून घ्यायची आहेत। एखाद दुसरं खराब फळ असतं आणि म्हणूनच प्रत्येक फळ व्यवस्थित कापून घ्यायचं। उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातलं पाणी कमी होत असतं, अशा वेळेला निसर्गानेच आपल्याला हे भरभरून दिलेलं आहे। हे बघा, मगाशी जसं मी म्हटलं तसं यामध्ये फूल अडकलेलं आहे, तर आपल्याला हा भाग काढून टाकायचा आहे।
यामध्ये चांगला भाग तुम्हाला दिसत असेल तर तो घेऊ शकता, अन्यथा टाकून द्यायचा आहे. या पद्धतीनं कापून घ्यायचं. आणि म्हणूनच प्रत्येक फळ आपल्याला हे बघावं लागतं. तर निसर्गाने ही आपल्याला जी फळं दिली आहेत ती सगळीच फळं रसाची आहेत. आणि आपल्याला या दिवसांमध्ये पाण्याची खूप गरज असते, म्हणून ही फळं आपण जास्तीत जास्त खाल्ली पाहिजेत. मग रोज नुसतंच फळ खाण्याऐवजी आपण त्याचे वेगवेगळे पदार्थ करून काही प्रमाणात साठवून पण ठेवू शकतो. असेही काही मी पदार्थ नंतर दाखवेन. वेगवेगळे पदार्थ करून आपण खाल्ले की आपल्याला फळं खायलासुद्धा मजा वाटते. इथे मी 7-8 जाम बारीक चिरून घेते. बारीक चिरल्यामुळे आपल्याला खायला छान वाटतं आणि हे आता कच्चं खायचं आहे, त्यामुळे तर बारीकच चिरायचं. बारीक चिरलेलं असेल तर दिसायलाही छान दिसतं आणि खायचीही इच्छा होते. आणि मग असे पदार्थ म्हणजे कच्चे पदार्थ वाटीत घेऊनसुद्धा चमच्याने खायला काही जणांना आवडतं. खूप मोठ्या मोठ्या फोडी असतील तर पदार्थ तेवढा आकर्षक दिसत नाही. तर चला, हे आता माझी जाम चिरून झालेले आहेत. आता याच्यानंतर मी घेणार आहे अर्धा कांदा, कारण हे 7-8 जाम आहेत आणि याला अर्धा कांदा पुरेसा आहे. म्हणजे मी मीडियम आकाराचा कांदा घेतला आहे, त्यामुळे अर्धा कांदा मला पुरेसा आहे. तर हा सुद्धा कांदा बारीक चिरून घ्यायचा. जेवढं शक्य आहे तेवढं बारीक चिरायचं. रोज आपण कोशिंबिरीला जसा कांदा चिरतो त्या पद्धतीनं बारीक चिरून घ्यायचा. इथे मी जसं दाखवलं त्याप्रमाणे थोडासाच कांदा वापरून बघा. आधी ह्या पद्धतीनं करून बघा आणि तुम्हाला जर असं वाटलं की कांदा आणखीन तुम्हाला आवडणार आहे तर मग तुम्ही एक अख्खा कांदा वापरू शकता. आता याच्याबरोबर म्हणजे जाम कांदा याच्याबरोबर ओलं खोबरं घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि मिरची घेतली आहे. तर मिरचीमध्ये सुद्धा एक तिखट मिरची आहे आणि एक साधी मिरची आहे. इथे मी मीठ पण घेतलं आहे आणि साखर पण घेतली आहे. आता हे आपल्याला साहित्य चुरडून घ्यायचं आहे. मिरची व्यवस्थित चुरडून घ्यायची, म्हणजे त्याचा तिखट स्वाद जो आहे तो त्या खोबरं आणि कोथिंबिरीला लागेल. आणि मीठ साखरेबरोबर हे व्यवस्थित खोबरं सगळं मिक्स करून घ्यायचं, चुरडून घ्यायचं. या पद्धतीनं केल्यामुळे जेव्हा आपण खोबरं मिक्स करतो त्यावेळेला खोबऱ्याच्या बरोबरीने मीठ, साखर आणि मिरची याचा स्वाद त्या पदार्थामध्ये मिक्स होतो. आता याप्रमाणे हे सगळं खोबरं त्या जाम आणि कांद्याला लावून घ्यायचं. म्हणजे नुसतं इथे मिक्स करायचं नाही आहे, तर जरासा कांदा पण चुरडून घ्यायचा आणि जरासं जाम पण चुरडून घ्यायचा. जाम आणि कांदा जास्त प्रमाणात चुरडायचं नाही. आणि या पद्धतीनं हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हा कोशिंबिरीचाच प्रकार आहे. ही कोशिंबीर आपण पोळीबरोबर खाऊ शकतो, आमटी भाताबरोबर खाऊ शकतो आणि खरं सांगायचं तर वाटीत घेऊन चमच्याने सुद्धा खाण्यासाठी ही अतिशय सुंदर लागते. तुम्ही या पद्धतीनं करून बघा, खाऊन बघा आणि कशी लागते ते मला इथे कमेंटमध्ये सांगा. कांदा आणि जाम दोन्ही सारख्याच रंगाचे असल्यामुळे आणि बारीक चिरल्यामुळे काहींना तर कळतही नाही की ही जामची कोशिंबीर आहे की कांद्याची कोशिंबीर आहे. तुम्ही बघा असा प्रयत्न करून. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. जास्तीत जास्त शेअर करा, कारण बाकीच्यांना अशा छान छान रेसिपीज दाखवल्या पाहिजेत.
चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.